जय जय राम कृष्ण हरे जय 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 राम कृष्ण हरे 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 लोजने सुख झाले ओ जाजनी सुख झाले ओ जाजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोड्या म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रघुमा देवीवर बाप रघुमा देवी
कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम जय 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 राम जय जय राम। हेलो जन्मालो त्याचे जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे आजी फळ झाले साचे जन्म आलो त्याचे हे जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळले संती तुम्ही सांभाळले संती भय निरसले खंती भय निरसले खंती कृतकृत्य झालो कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो इच्छा केली ते पावलो तुम्ही सांभाळले संधी तुम्ही सांभाळले संधी भय निरसले खंती भय निरसले खंती तुका म्हणे काळ हे तुका म्हणे काळ आता करू ना शके बळ आता करू ना शके बळ तुम्ही सांभाळले संधी तुम्ही सांभाळले संधी भय निरसले खंती भय निरसले खंती विढोबा रखुमाई विढोबा रखुमाई विढोबा रखुमाई ठोबा रखुमाई विढोबा रखुमाई ठोबा रखुमाई ठोबा रखुमाई ठोबा रखुमाई ठोबा रखुमाई ठोबा रखुमाई जन्म आलो त्याचे 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 जन्मालो त्याचे
त्याचे जन्मालो 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 त्याचे आज फळ झाले साचे आज फळ झाले साचे आज फळ झाले साचे आज फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले सांगते तुम्ही सांभाळिले झाले साचे आजी फळ झाले साचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती तुम्ही सांभाळिले संती सांभाळिले संते तुम्ही सांभाळिले संते तुम्ही सांभाळिले संते संते भयाने रसनी कांते भयाने रसले कांते कांते भजने सैते कांते भजने रसने कांते निरसले कांते निरसले कांते निरसले कांते निरसले कांते निरसले
भय निरसले खते भय निरसले निरसले भय निरसले रे निरसले निरसले भय निरसले 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 कांते निरसले कांते निरसले कांते निरसले 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 भय कांते भय निरसले कांते भय निरसले कांते तुम्ही सांभाळले संते तुम्ही सांभाळले संते सांभाळले संते सांभाळले संते सांभाळले संते आम्ही सांभाळले संते विठाला 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 विठाला
विठ्ठल 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 हो जन्म आलो त्याचे जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळले संते भय निरसले खंते कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुम्ही सांभाळले संते भय निरसले खंते तुका म्हणे काळ आता करू न शके बळ तुम्ही सांभाळले संते भय निरसले खंते पांडुरंगा गुरु प्रथम नमना पांडुरंगा गुरु प्रथम नमना दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथे चालणारो कथे चालणारो बाबाजी सद्गुरु दास तुका समचरण सरोजन सांदिलांबुदाभं जगन्निहितपाणे मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कुंजनेत्रं सदधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ध्यान मूलम गुरुर्मूर्ती पूजा मूलम गुरुपदम मंत्र मूलम गुरुर्वाक्यम मोक्ष मूलम गुरुकृपा गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं सरोवेशितं जुम्बितं पुण्यसानं करालेशे दन्तं समाधिस्थं मूर्तिं नमामि गंगागिरे योगिराजं शुचिः शीलः समुदक्षः सप्रतापि जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम् योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने गंगागिरी महाराजांच्या 123व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा कीर्तन महोत्सव गाथा भजन हरिपाठ काकडा आणि पंक्ती भोजनाशिवाय भजन कसं काय करता येईल बरं. अनेक गावांच्या पंक्ती दररोज राहत होत्या.
हॅलो, विको तयार होतं काय आपोआप? आवाज क्लिअर जातो ना बाहेर? स्पष्ट आवाज येतो का? कमी करा थोडा आवाज, स्पष्ट आवाज आला पाहिजे. आता घुमतोय तर हे काय चौकून पत्र्यात पॅक झालेत. विढाला 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 विढाला. ओ योगराज सद्गुरू गंगागिरी महाराजांची 123वी पुण्यतिथी आहे. या पुण्यतिथीच्या निमित्ताने असणारा हा कीर्तन प्रसंग गंगागिरी महाराज या गोदावरीच्या उदरामध्ये एकांतात साधना करीत असत, योग साधना. आणि ते हे क्षेत्र आहेत. माता गोदावरी ही भगीरथी गंगेपेक्षाही पुरातन आहेत. भगीरथी गंगा ही भगीरथाच्या काळामध्ये आले. त्यांचे 3 जन्माच्या तपस्या होत्या, 3 पिढ्यांची तपस्या होती. अंशुमान, दिलीप आणि भगीरथ या 3 पिढ्यांच्या तपस्येतून भगीरथी गंगा भगीरथाच्या काळात प्रगट झाली, म्हणून भगीरथी. आणि ही गौतमी गंगा आहे. गोदावरी म्हणजे गौतम ऋषींकरिता आलेली आहेत. गौतम ऋषींच्या आश्रमामध्ये काही ऋषीमुनी संत होते. अत्यंत भीषण दुष्काळ पडलेला होता आणि गौतम ऋषींच्या आश्रयाने अनेक महात्मे त्या ठिकाणी थांबलेले होते. आणि मग त्या महात्म्यांची भोजनाची व्यवस्था, दररोज त्या ठिकाणी साळी कांडून भात तयार केला जात होता. ज्या ठिकाणी त्या साळी कांडल्या जात होत्या, धान कांडल्या जात होतं, त्याला कणखल असं म्हणतात. गंगाद्वारे कुशावर्ते बिल्बके नील पर्वते. गंगाद्वार, कुशावर्त, बिल्ब तीर्थ, नील पर्वत आणि 5वा आहे कणखल. त्र्यंबकेश्वरला हे 5 तीर्थ आहेत. गंगाद्वार जिथं गोरक्षनाथाची गुफा आहे तिथं गंगाद्वार आहेत. कुशावर्त खाली आहेत, कुशावर्त कुंडात आपण स्नान करतो. बिल्ब तीर्थ हे नील पर्वताच्या पलीकडच्या बाजूने आहे, एक कुंड बिल्व तीर्थ म्हणून. आणि नील पर्वतावर निलांबिका देवी आहेत. त्या ठिकाणी परशुरामाने तपस्या केली होती आणि निलांबिका देवी परशुरामजीला त्या ठिकाणी प्रसन्न झालेल्या आहेत, म्हणून तिथं परशुरामजीचंही मंदिर आहे आणि निलांबिका मातेचं मंदिर आहे, म्हणून नाव आहे नील पर्वत. आणि 5वं कणखल. मी एकदा त्र्यंबकेश्वरच्या एका ब्राह्मणाला विचारलं, म्हणजे कणखल कसं काय इथं? कणखल तर हरिद्वार जवळ आहेत. त्याने सांगितलं ते कणखल आहेत आणि हे कणखल आहेत. कणखल आणि कणखल यात फरक काय? त्याने सांगितलं कणखल जिथं दक्षाचा यज्ञ झाला होता ते कणखल,
आणि कणखल याच्यामध्ये कण कांडित होते. खल म्हणजे जसा खलबत्ता असतो ना, त्या खलामध्ये आपण कुटतो त्याला खलबत्ता म्हणतात. ज्या खलामध्ये कण कांडित होते त्याला कणखल म्हणतात. त्या कुशावर्ताच्या जवळ एक षटकोनी छोटंसं तळ आहे बघा. षटकोनी कुंड दिसतो ना कुशावर्ताच्या जवळ, तो कुंड नाही आहे, तो त्यालाच कणखल म्हणतात. त्याच्यामध्ये ते भात काढला जात होता त्या ऋषी मुनींना साधू संतांना भात बनवण्याकरिता, म्हणून त्याला कणखल म्हटलेलं आहे. ते कणखल एक तीर्थ आहेत. त्यावेळेचा प्रसंग मी सांगत होतो की एक गाय पिकात चरताना दिसली आणि गौतम ऋषीने फक्त एक गवताची काडी मारून फेकली. ती काडी मारून फेकल्याबरोबरच ती गाय मेली. आता नुसत्या काडीत कुठं गाय मरत असते का? पण माता गंगा प्रगट करवण्याकरिता काहीतरी निमित्त असावं लागतं आणि म्हणून त्या गायीचा मृत्यू झाल्यामुळं गौतम ऋषींना पश्चाताप झाला. आपल्याकडून गोहत्येचं पातक झालं आणि ते पातक दूर करण्याकरता गौतम ऋषींनी तपस्या केली आणि त्या तपस्येद्वारे गोदावरी मातेचं प्रागट्य झालं. म्हणून गोदावरीचं नाव आहे गौतमी. गौतम ऋषींद्वारे प्रगट झाली म्हणून गौतमी. ही गोदावरी भगीरथी गंगेपेक्षाही पुरातन आहे. या गोदावरीच्या उदरामध्ये असं जे बेट आहेत, ब्रह्मगिरी पासून तर अगदी समुद्रापर्यंत जर आपण पाहिलं तर अशा प्रकारचं बेट पाहायला मिळणार नाही. गोदावरीमध्ये बेट आहेत पुढं, पण अशा प्रकारचं बेट नाही जसं आपलं आहे. आणि ब्रह्मपुराणामध्ये गोदावरी खंड, गोदावरी महात्म्याचा एक स्वतंत्र विभाग आहे ब्रह्मपुराणामध्ये. त्या गोदावरी महात्म्यामध्ये एका यज्ञाचं वर्णन आलेलं आहे. प्रियव्रताच्या यज्ञाचं वर्णन आलेलं आहे. प्रियव्रत राजाने जो यज्ञ केला होता त्या यज्ञाचं स्थान म्हणजे सरला गाव होतं बरं का. आजही सरला गाव जे आहेत त्या ठिकाणी नदीच्या गंगेच्या जवळ काही यज्ञाचे अवशेष सापडतात. आणि त्यावेळेला तो यज्ञ भंग करण्याकरिता काही राक्षस या ठिकाणी आले होते. कारण हा गोदावरीचा तीर म्हणजे दंडकारण्य आहे. या दंडकारण्यामध्ये भगवान प्रभुरामचंद्रांनी विचरण केलंय. अनेक देवदेवतांचं सुद्धा या ठिकाणी वास्तव्य होतं. पण नुसते देवच इथं नव्हते तर राक्षस देखील होते. मग या गोदावरीच्या तीराला देव आणि राक्षस दोन्ही प्रवृत्तीचे माणसं सापडतात. का ते संस्कार आहेत. तर ज्या वेळेला तो यज्ञभंग करण्याकरता राक्षस आले होते त्यावेळेला इथं असणारे जे देवदेवता आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी थांबले, लपले. ते मग कोणकोणत्या देवता कोणकोणत्या ठिकाणी थांबली याचं वर्णन दासगणू महाराजांनी गोदावरी महात्म्यात केलेलं आहे बरं का. आणि आधार आहे त्याला ब्रह्मपुराणाचा. ब्रह्मपुराणाच्या आधारावर दासगणू महाराजांनी जे गोदावरी महात्म्य म्हणून ग्रंथ लिहिलेला आहे त्या ग्रंथामध्ये जो उल्लेख आहे आपल्या बेटाबद्दलचा, या बेटाला शिवस्थान म्हटलेलं आहे त्यांनी. की जे वटवृक्ष आहेत आजही त्याचा अंश म्हणून वडाचं झाड आहेत आणि त्या वडाच्या झाडामध्ये वटवृक्षामध्ये भगवान शिव दृश्य झाले होते म्हणून शिवस्थान म्हणून अशा प्रकारचा उल्लेख ब्रह्मपुराणामध्ये या बेटाचा सापडतो.
असं गोदावरी महात्म्यात दासगणू महाराजांनी पण लिहिलेलं आहेत आणि त्याला आधार ब्रह्मपुराणाचा दिलेला आहे. पुरातन अशा प्रकारचं हे स्थान आहे आणि म्हणून योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांनी हे स्थान निवडलं साधनेकरिता. आणि गंगागिरी महाराज एकांत म्हणून या ठिकाणी थांबत असत. कारण एकांत साधका करता किती महत्वाचं आहे. तुकोबारा सांगतात, काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने आ देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार युक्त आहार विहार काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. काळ सारावा चिंतने, चिंतनात काळ सारावा. एकांतवासी गंगा स्नाने, इथं एकांत आहेत, गंगेच्या उदरात आहेत. बाळ सर्वात सुरक्षित कुठं असतं तर ते मातेच्या उदरामध्ये असतं. तसं गोदावरी मातेच्या उदरात असणारं हे बेट आहेत. आणि म्हणून या ठिकाणी गंगागिरी महाराजांनी योग साधना केली. महाराज गंगागिरी महाराज योगी होते आणि एकांतिक जीवन होतं गंगागिरी महाराजांचं. काही काळ जवळजवळ वयाच्या 45व्या वर्षापर्यंत गंगागिरी महाराज एकांतिक जीवन जगत होते. समाजामध्ये फार कमी पडायचे. सप्ताह करीत होते पण जास्तीत जास्त काळ एकांतात घालीत असत. कारण ऊर्जा प्राप्त करण्याकरता, साधना प्राप्त करण्याकरता एकांत आवश्यक असतो. साधकाकरिता एकांत आवश्यक असतो. विषय माणसाकरता एकांत नाही बरं का. विषय मनुष्य एकांतामध्ये विषयाचं चिंतन करतो. मनुष्य लोकांतात जेवढं पाप करीत नाही तेवढं एकांतात करतो. शरीराने जेवढं पाप करीत नाही तेवढं मनाने करतो. म्हणून विषयी माणसाकरता एकांत वर्ज आहे. एकांत साधका करतायत. न च इंद्रस्य सुखम किंचित न सुखम चक्रवर्तीनाः सुखमस्ति विरक्तस्य मुनिरेकांत जीवना. न च इंद्रस्य सुखम किंचित, इंद्राला जे सुख नाही आहेत, न सुखम चक्रवर्तीनाः, चक्रवर्ती सम्राटाला जे सुख नाही आहेत ते सुख कुठं आहे? विरक्त असणाऱ्या एकांतात राहणाऱ्या महात्म्याला असतं महाराज. आणि ते सुख मोठ्यांना मोठ्यांना प्राप्त होत नाही. मग योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज एकांतात साधना करीत असत. आणि या साधनेतून जे ऊर्जा महाराजांनी प्राप्त केली ती ऊर्जा महाराजांनी जगाला दिली. महाराज सूर्याजवळ प्रचंड ऊर्जा आहेत. सूर्याने ती ऊर्जा कुलपात ठेवली नाही. सूर्याने ती ऊर्जा जगाला दिली. संत सुद्धा आपली ऊर्जा जगाला देतात महाराज. कारण संत स्वार्थी नसतात. निस्वार्थ भावनेने जो परमार्थ करतात, जो आनंद त्यांना एकांतात प्राप्त झाला,
संत एकांती बैसले सर्व सिद्धांत शोधिले ज्ञान दृष्टी अवलोकिले सार काढिल निवडून संत एकांती बैसले सर्व सिद्धांत शोधिले ज्ञान दृष्टी अवलोकिले सार काढिले निवडून संत एकांतात गेले. काय केलं? सर्व सिद्धांत शोधले आणि सार निवडून काढलं. तो सार म्हणजे परमात्मा. सार 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 विठोबा नाम तुझे सार म्हणून शुळपाणी जपतसे वारंवार. हे सार निवडून काढण्याकरता एकांतात गेले. तुकोबाराय सुद्धा म्हणतात ना, सेवी दो हारज वाटी दो आणि का 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 घ्या रे होऊ नका रान भरी 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 विटेवरी जाते पाऊले समान विटेवरी जाते पाऊले समान घ्या सेवितो हा रस वाटितो अनेका घ्या रे हो नका रान भरी. या ठिकाणी स्वतः केवळ सेवन करायचं नसून जगाला वाटतात. सद्गुरू गंगागिरी महाराजांनी एकांतात साधना केली, एकांतात परमार्थ केला, पण लोकांतात जाऊन तो वाटला. व्यासांनी एकांतात श्रीमद भागवत लिहिला, परंतु शुकाचार्यांना आदेश दिला आणि शुकाचार्यांनी लोकांतात जाऊन तो वाटला. संत ज्ञान वाटण्याकरता लोकांतात जातात. सद्गुरू गंगागिरी महाराजांनी व्यसनाधीन असणाऱ्या लोकांना व्यसनापासून मुक्त करून हरिभजन हे ढवळिले जग सुखविला लाग कडी काळाचा. संपूर्ण जगत हरिभजनाने ढवळून काढलं महाराज. महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायामध्ये अनेक संत होऊन गेलेत. वारकरी संप्रदायामध्ये फार मोठं काम सद्गुरू गंगागिरी महाराजांचं पाहायला मिळतं. सद्गुरू जोग महाराजांना परमार्थाला लावणारे सद्गुरू गंगागिरी महाराज होते. तुकाराम बाबा खेडलेकरांना परमार्थाला लावणारे गंगागिरी महाराज होते. त्र्यंबकेश्वरला निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीचा शोध हा गंगागिरी महाराजांनी लावलेला आहे. एकदा मी रामकृष्ण महाराज लवितकरांना हा प्रश्न विचारला होता. मी लवितकरांना विचारलं की सद्गुरू गंगागिरी महाराजांनी निवृत्तीनाथांच्या समाधीचा शोध लावला, याबद्दल तुम्हाला काही शंका आहे का?
ते म्हणले नाही. मग शंका नाही, पण महाराज मंडळी या विषयावर का बोलत नाही बरं? ललितकरांनी प्रश्न विचारला होता. त्याने सांगितलं का बोलत नाही याचं कारण सांगतो म्हणतो. मला आपण दोघं एकांतात आहे म्हणून सांगतो. म्हणजे काय कारण आहे? त्याने सांगितलं कारण हे आहे की निवृत्तीनाथ महाराजांचा समाधीचा शोध जर गंगागिरी महाराजांनी केला तर त्याच्या अगोदरचे लोक काय करीत होते, हा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून त्या विषयावर कोणी बोलत नाही. पण जी वस्तुस्थिती आहेत ती नाकारता येत नाही. नाशिक जिल्ह्यामध्ये काही लोक म्हणतात की पाटील व जोपुळकरांनी समाधीचा शोध लावला, परंतु वास्तविकता ही आहे की गंगागिरी महाराजांनी तिथं अनुष्ठान केलं होतं आणि त्यावेळेला पाटील व जोपुळकर तिथं उपस्थित होते, हजर होते. पण शोध हा गंगागिरी महाराजांनी लावलेला आहे. चांगदेव महाराजांची यात्रा देखील गंगागिरी महाराजांनी सुरू केलेली आहे. कारण आषाढी वारीला, आषाढी वद्य एकादशीला गंगागिरी महाराज सप्ताह जाहीर करायचे म्हणून ती यात्रा सुरू झाली. चांगदेव महाराजांच्या मंदिराचा जीर्णोद्धार करून तो जो सभामंडप बांधलेला आहे तो गंगागिरी महाराजांच्या काळातच बांधलेला आहे. कारण तिथला सभामंडप आणि बेटाचा सभामंडप दोन्ही सारखे होते. आणि त्र्यंबकेश्वरला सुद्धा निवृत्तीनाथांचा सभामंडप आता नवीन सुरू केला, पहिला काढला. जो जुना सभामंडप होता तो निवृत्तीनाथांच्या समाधीपूरचा सभामंडप, गंगागिरी महाराजांच्या समाधीपूरचा सभामंडप आणि चांगदेव महाराजांच्या समाधीपूरचा सभामंडप, हे तीनही सभामंडप सारखे होते आणि आकारालाही सारखे होते. एकाच कारागिरीने केलेला असावं इतकं तंतोतंतपणा त्या सभामंडपामध्ये होता. त्यापैकी आता दोन्ही मंडप काढले गेले, आपलाही काढला गेला, निवृत्तीनाथांचाही काढला गेला. फक्त आता चांगदेव महाराजांच्या समोर अजून तो मंडप आहे, जुना मंडप. तर अशा प्रकारे एक मोठं महान कार्य वारकरी संप्रदायामध्ये सद्गुरू गंगागिरी महाराजांचं आहे. आणि आपलं सद्भाग्य आहे की महाराजांची सेवा करण्याचा योग आपल्याला प्राप्त होतो, महाराजांचं सान्निध्य आपल्याला प्राप्त झालंय. आणि 200 वर्षाचा आता हे 123वी पुण्यतिथी आहेत. गंगागिरी महाराजांचा तसा 200 वर्षाचा संबंध येतो. बालपणापासून ते परमार्थ करीत होते. 200 वर्षाची परंपरा आहे आणि ती परंपरा आजही जशीच्या तशी टिकून आहेत. हे सुद्धा त्यांच्या कृपा आशीर्वादानेच घडतं महाराज. कारण पाया पक्का असेल तर इमारत टिकत असते. नाही तर कोबारा सांगतात, जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत, जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत, जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत, जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत.
जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत, पाया विण भिंत तातडीची. महाराज सांगतात जिथं पाहावं तिथं दिखावाच आहेत. या परमार्थात दिखावा करणारे फार लोक आहेत. पण यांची परिस्थिती कशी आहेत? पाया विण भिंत तातडीची, पाया न खोदता बांधलेल्या भिंतीप्रमाणे हा दिखावा आहे. ज्या भिंतीला पाया नाही ते केव्हा कोसळेल याचा भरोसा नाही. म्हणून पाया पक्का पाहिजे, फाउंडेशन पक्क पाहिजे. या परंपरेचं फाउंडेशन गंगागिरी महाराजांनी पक्क करून ठेवलेलं आहे. आणि म्हणून आता किती वर किती मजले चढवा, भीती नाही. योगराज सद्गुरू गंगागिरी महाराजांची असणारी ही 123वी पुण्यतिथी आहेत. या निमित्ताने असणारी ही कीर्तन सेवा. विठाला विठाला विठाल, अभंग तुकोबारायांचा आहेत. संतांचं वर्णन करणारा आहेत. दोन प्रकारचं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. एक परोक्ष रूपाने, दुसरं अपरोक्ष रूपाने. परोक्ष म्हणजे अप्रत्यक्ष आणि अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष रूपाने. कोण पुण्यदाचा होईल सेवक, जेही द्वंद्वाधिक धरावेले. हे परोक्ष रूपाने वर्णन आहेत. पण अपरोक्ष रूपाने वर्णन प्रत्यक्ष त्या संतांच्या दर्शनाने, संतांच्या कृपेने होणारा प्रत्यक्ष लाभ, हे अपरोक्षत्वाने केलेलं वर्णन आहेत. आणि या भंगामध्ये अपरोक्ष रूपाने तुकोबारायांनी संतांचं वर्णन केलेलं आहे. आणि संतांच्या कृपेने जन्माची सार्थकता व्यक्त केलेली आहेत. जन्म आतापर्यंत अनेक झालेत. कोण कोण मनुष्य कोणकोणत्या योनीमध्ये होता आपल्याला माहिती नाही, आठवत नाही. परवा संध्याकाळी काय खाल्लं हे सुद्धा आठवत नाही. मागच्या जन्मातलं कधी आठवायचं? परंतु काही वेळेला काहींना पूर्वजन्मीचं स्मरण झाल्याचे काही उदाहरणं पाहायला मिळतात. त्या विषयाकडे जायचं नाहीये. परंतु शास्त्र वचनानुसार, संतांच्या वचनानुसार आपले अनेक जन्म आजपर्यंत झालेले आहेत. गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये भगवान जेव्हा अर्जुनाला सांगतात, अर्जुन, जो उपदेश मी तुला करीत आहे हा पूर्वी मी सूर्याला केला, सूर्याने तो विवास्वनाला केला, विवास्वनाने मनुला केला, मनुने इक्ष्वाकुला केला, आणि ते ज्ञान मी तुला सांगतोय. त्याला अर्जुनाने भगवंताला प्रश्न विचारला, कृष्णा, अपरम भवतो जन्म परम जन्म विवस्वतः. सूर्य कोणत्या काळातला? तू आजचा कालचा, माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठा आहे तू वयाने. अर्जुनाचा आणि कृष्णाचा वयाचा 2 वर्षाचा फरक होता बरं का. 2 वर्षांनी अर्जुन कृष्णापेक्षा लहान आहेत, पण माझ्यापेक्षा 2 वर्षांनी तो मोठा आहे. आणि तो मी सूर्याला सांगितलं, त्यांनी विवस्वनाला सांगितलं, आणि त्यांनी मनुला सांगितलं, मनु इक्ष्वाकुला सांगितलं. मनु कोणत्या काळात, इक्ष्वाकू कोणत्या काळात, तुझा जन्म कधी झाला, हे बुद्धीला पटत नाही. त्या भगवंतांनी सांगितलं, अर्जुन, आतापर्यंत माझे अनेक अवतार झाले, तुझे अनेक जन्म झाले, ते मला आठवतं, तुला आठवत नाही. तसं अनेक जन्मामध्ये आजपर्यंत आपण भ्रमण केलेलं आहे. एका माणसाचं स्वप्न पडलं, स्वप्नामध्ये तो उडायला लागला. पडतं असे स्वप्न. मग कसं काय उडला तो स्वप्नात? माणसा उडता येतं का हो? ज्या अर्थी तो स्वप्नात उडण्याचं त्याला स्वप्न पडलं, त्या अर्थी मागच्या जन्मात कधीतरी तो पक्षी असला पाहिजे.
कारण स्वप्नावस्थेमध्ये सूक्ष्मदेह कार्यरत असतो आणि या सूक्ष्मदेहामध्ये अनेक जन्माचे संस्कार असतात आणि म्हणून पूर्वजन्मेचे संस्कार कधी कधी स्वप्नामध्ये उद्भूत होतात. काही वस्तू अशा काही पदार्थ आपण पाहतो की आपण या जन्मात ते कधीच पाहिलेलं नाही, ते स्वप्नात पाहतो. मग या जन्मात कधीच पाहिलेलं नाही ते जर स्वप्नात पाहतो याचा अर्थ ते पूर्वजन्मी कधीतरी पाहिलेले आहे, त्याचे संस्कार आपल्यामध्ये आहेत. आणि म्हणून पूर्वजन्माचा जो विचार केला तो गीता देखील पूर्वजन्माचा विचार करते. आद्य गुरु शंकराचार्य सुद्धा पूर्वजन्माचा विचार करतात. पुनरपि जननं पुनरपि मरणं पुनरपि जननी जठरे शयनं पुनरपि जननी जठरे शयनं. इह संसारे कलुदुस्तारे कृपया मारे पाहि मुरारे. कृपया बारे पाहि मुरारे. भज गोविंद भज गोविंद मूढमते. पुनर्पि जन्म पुनर्पि मरणं पुनर्पि जन्मे जठरे शयनं यः संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. जन्म मरण अनेक वेळा होऊन गेलेला आहेत. गीतेतही भगवान सांगतात वासांत जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देहि. जैसे जीर्णवस्त्र सांडिजे मग नूतन वेढीजे तैसे देहांतराते स्वीकारिजे चैतन्यनाथे. मग अनेक जन्म आजपर्यंत आपले झाले, जरी स्मरणात नसलं तरी झाले, पण फळ आता झालं. मागच फळ झालं असतं तर आता जन्म झाला नसता. मग आज फळ झालं त्याचं. मग अनेक जन्म झाले, कदाचित काही मनुष्याचे झाले असतील, पण सफलता नाही मिळाली. तुकोबारे सांगतात आज त्याची सफलता आहे. खरी सफलता कशी आहे? जन्माची सफलता म्हणजे मनुष्य जन्मात आहेत, पशूंच्या जन्मात नाही आहेत. तर पशूंच्या जन्मामध्ये भजन करता येत नाही. गाढव भजन करतात का हो? तुम्ही पाहिलं कधी गाढव भजन करताना? गाढव भजन करीतच नसतात, भजन माणसं करतात. गाढव कशी काय करते? आणि भजन करण्याकरता मनुष्य जन्म महत्वाचा आहे, गाढवाचा जन्म महत्वाचा नाही. मुखंती ते न करा ओणे गाढव कुत्रा. गाढव कुत्र्याच्या जन्मात जावं लागेल असं कर्म करू नये. कुत्र्याला भजन करता येत नाही, गाढवाला भजन करता येत नाही. म्हणून मनुष्य जन्म अतिशय महत्वाचा आहे. पण जन्म कोणाला आहेत? देहाला आहे का आत्म्याला आहे? हो, कोणाला सुजन्म?
देहाला का आत्म्याला? नाही माहित तुम्हाला? आत्मा जन्मत नाही मरतही नाही. न जायते म्रियते वा कदाचित नायं भूत्वा भविता वा न भूया. हो, अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. जन्मनानं मरणारं शरीर आहेत. आत्मा जन्मतही नाही, आत्मा मरतही नाही. कोणतं शरीर जन्मतं? शास्त्रामध्ये शरीर 3 सांगितले. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह. मग स्थूल देहाचा जन्म होतो का सूक्ष्म देहाचा जन्म होतो का कारण देहाचा जन्म होतो? स्थूल देह पंचभौतिक आहेत. हे पंचभौतिक देह जन्माला येत असतो आणि सूक्ष्म देह अपंचकृत पंचमहाभूतापासून निर्माण झालेला आहे. सूक्ष्म देह अपंचकृत आहेत, ज्याचं पंचीकरण झालेलं नाही. पंचकृत पंचमहाभूतांनी निर्माण झालेलं शरीर म्हणजे स्थूल शरीर आहे आणि म्हणून जन्मणारं स्थूल शरीर आहेत. पण या स्थूल शरीराला फळ मिळतं का? हो, कारण स्थूल शरीर जे असतं हे जड असतं. याच्यामध्ये प्राण आहे म्हणजे सूक्ष्म शरीर आहेत. प्राण निघून गेला, काय काम राहिले? ज्या पत्नीने जीवनभर संसार केला ती म्हणते लवकर घराच्या बाहेर काढा. ती घाबरायला लागते. जीवनभर संसार केला ती पत्नी घाबरायला लागते. मग शरीर तर आहे स्थूल शरीर, पण त्यातलं सूक्ष्म शरीर निघून गेलं म्हणजे स्थूल शरीर जड आहेत. मग जड पदार्थाला फल नाही. आणि सूक्ष्म शरीर हे जड नाही आहेत. सूक्ष्म शरीराला जन्म नाही आहेत. जन्मणारं म्हणणारं स्थूल शरीर आहेत. आणि त्यामुळं सूक्ष्म शरीर जरी फल असेल तरी त्याला भोगता सूक्ष्म शरीर नाही आहेत. मग फळ कोणाला आहेत? आणि जन्मही कोणाला असतो? आत्म्याला आहे का? तर नाही. मग संसारामध्ये तो आत्मा जन्माला काय येतो? तर त्याकरता शुद्ध आत्म्याच्या ठिकाणी देहात्म बुद्धीचा अहंकार असावा लागतो आणि देहात्म बुद्धीच्या अहंकाराने हा जीव जन्माला येत असतो. आत्मा आणि देह भिन्न आहे हे ज्ञान जेव्हा त्याला होतं तेव्हा तो मुक्त होतो. पण जोपर्यंत हे ज्ञान होत नाही तोपर्यंत त्याला जन्माला यावं लागतं. आणि जोपर्यंत यथार्थ ज्ञान होत नाही तोपर्यंत अनेक जन्म तो आजपर्यंत भोगीत आलेला आहे. आणि अनेक जन्म भोगीत इथपर्यंत आला. दोरोनी आलो मिगा दुःख झाले दारुण, वावया येतवरी होते हेची कारण, दुर्लभ भेटी तुम्हा पायी झाले दर्शन. हो, मी दुरून आलो. दुरून म्हणजे किती दुरून? अनंत जन्म भोगीत आलो. दुरून आलो मी गा दुःख झाले दारुण. वेगवेगळ्या प्रकारचे दुःख सहन करीत अनेक जन्म भोगीत इथपर्यंत आलो. आणि आता फळ दिसायला लागलंय. पण फळ 2 प्रकारचे आहेत. एक साच फळ आणि एक लटकं फळ. महाराज सांगतात मी जन्माला आलो, मला जे प्राप्त झालं ते साच फळ प्राप्त झालं प्रथम चरणामध्ये. जन्म आलो त्याचे
त्याचे, आजी फळ झाले साचे. ज्यांना आलो त्याचे, त्याचे म्हणजे त्याचं असं आहे, त्याचं असं आहे म्हणजे कसं आहे, जन्म आले त्याचे, त्याचं असं आहे की फळ झाले साचे. साचं फळ झालं, काही लटकं फळ प्राप्त करून घेणारे सुद्धा अशा प्रकारचे उदाहरणं आपल्याला पाहता येतील. मग जन्माबद्दल सुद्धा दोन प्रकारचं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. जन्माबद्दल अनुकूल असं वर्णन आणि जन्माबद्दल प्रतिकूल असं वर्णन. जन्माबद्दल प्रतिकूल असं वर्णन पण आहेत. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीरायचे. शरीर सुखाला कारण आहे का हो? शरीर तर दुःखाचं कोठार आहेत, शरीर दुर्गंधीचा थार आहेत. 9 मास कष्ट लासी, 10व्याने प्रसूत झाली. ताची कर्मजाळ तुझे मान अडकली. आकांतो जननी दुःखे धाये मोकली. मारे त्या हरिहरा द्याये श्रीकृष्ण माऊली. हे देहाबद्दल प्रतिकूल वर्णन आहेत. हा देह नाशिवंत मलमूत्राचा बाधा, वरी चर्म घातले रे कुर्मी कीटकांचा सांधा, रवरव दुर्गंधीर मंगळ दिदा बाधा. स्मरे त्या हरि हरि ध्याये श्रीकृष्ण गोविंदा. परंतु साधनाच्या दृष्टीने जर विचार केला तर या नरदेहरूपी साधनाने आपल्याला भगवंताची प्राप्ती होऊ शकते. म्हणून शरीर उत्तम चांगले, शरीर उत्तम चांगले, शरीर उत्तम चांगले. शरीर सुखाचे घोसुले, शरीर सुखाचे घोसुले. शरीर साध्य होय केले, शरीर साध्य होय केले. शरीर साधिले परब्रह्म, शरीर साधिले परब्रह्म.
उत्तम चांगले शरीर सुखाचे घोसुले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. साधनाच्या दृष्टिकोनाचे साधन म्हणून शरीराचा उपयोग केला तर उत्तम आणि चांगला आहे. साध्य आणि साधन हे कळावं. जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत पत्नी साध्य असते, नाही का? पत्नी मिळवण्याकरता प्रयत्न करतो ना, म्हणजे साध्य काय झाली? पत्नी झाली. पण लग्न झाल्यानंतर ते संसाराचं साधन झाली. लग्न होईपर्यंत ती साध्य आहेत, लग्न झाल्यानंतर ती साधन झाली. परमार्थामध्ये आपल्याला साध्य काय करायचं आहे? जन्मालो त्याचे, आधी फळ झाले साचे. साच फळ प्राप्त करण्याकरता परमार्थही खरा करावा लागेल. परमार्थात दिखावा करणाऱ्याला तसंच फळ मिळेल, जसं कर्म असेल तसं. त्याकरता त्याग वैराग्य असावा लागतो. काही त्यागाचा आणि वैराग्याचा देखावा करतात, काही लोक वैतागून परमार्थात येतात. वैतागून एकदा आम्ही पायी भ्रमण करीत होतो गुजरातमध्ये. पोरबंदर सुदामपुरी तिथे एक आश्रम दिसला आम्हाला गावाच्या बाहेर. त्या आश्रमात गेलो. तिथे एक साधू होते. दुपारची वेळ होती भोजनाची. त्या साधूने भोजनही घातलं. साधूने आम्हाला पाहिलं, तुम्ही सगळे तरुण मुलं दिसत आहेत म्हणले. ही बुद्धी तुम्हाला कोणी सुचवली म्हणले? सांगितलं तुम्ही काहीतरी शाळा शिका, अभ्यास करा, काहीतरी बना. साधू म्हणून काय होणार? त्यांना विचार तुम्ही साधू का झाले? त्याने मी तर पस्तावलो मी साधू होऊन. असे काही साधू होऊन पस्तावणारे लोक असतात. महाराष्ट्रात जन्म आले त्याचे, आजी फळ झाले साचे. साचं फळ होण्याकरता परमार्थ सुद्धा साचच करावं लागेल. काहींचा साचा परमार्थ नसतो, पण साच्यातला परमार्थ असतो. साच्यातलाही परमार्थ नको, परमार्थ साचा पाहिजे. वैतागून परमार्थात. मी उदाहरण सांगत असतो. एक मनुष्य संसारात वैतागला, काम धंदाच करायची जीवावर यायचा. दोघं पती पत्नी दररोज भांडणं व्हायचे. पत्नी म्हणण्याच्या तुम्ही काम करीत नाही, धंदा करीत नाही. आता पोरं मोठे होत चालले, मुलांचा शिक्षणाचा खर्च आहेत, खाण्यापिण्याचा खर्च आहेत, कपड्या लत्त्यांचा खर्च आहेत. मी एकटी बाई माणूस काय करेल बरं? तो म्हणले, हे बघ, मला जर तू कामाबद्दल बोलशील मी बाबा होईल. ती बिचारी गप्प बसायची आहे. हे जर बाबा झाले तर माझं काय व्हायचं? याला बरं सोपं साधन सापडलं. तू कामाबद्दल बोलशील बाबा होईल, ते गप्प बसायची. गावाच्या बाहेर एक आश्रम होता. एक दिवस बाबाजी आले भिक्षा मागण्याकरता. ओम भवती भिक्षाम देही. ते बाईसाहेबांनी भिक्षा आणली. बाईसाहेब चेहरा उतरलेला दिसतो, तब्येत बरी नाही का? नाही म्हणले, महाराज तब्येत चांगली आहे, पण माझे पती काम धंदा करीत नाही, त्याच्यामुळं काळजी वाटायला लागली. मुलं मोठे व्हायला लागले, संसार आहेत, मी एकटी बाई माणूस काय करणार? मग तुम्ही बोलत नाही का कामाबद्दल? मी बोलते पण ते कामच करीत नाही. ते म्हणतात मी बाबा होईल. आता हे जर बाबा झाले तर माझं काय व्हायचं? परवानगी देऊन टाक, पुढचं मी पाहतो म्हणले. बाबा गेले निघून. संध्याकाळी घरी आला, मला जेवायला वाढ. त्यावेळी मी स्वयंपाक नाही केला. आज का नाही स्वयंपाक केला? तुम्ही काम करीत नाही, धंदा करीत नाही, आणायचं कुठून म्हणले? मी तुला बोललोय ना कामाबद्दल बोलशील मी बाबा होईल. ते म्हणले वाच म्हणले, बाबा फार दिवसात तुमची इच्छा आहे, बाबाच व्हा म्हणले तुम्ही. आता खरंच होईल बरं का, तुम्ही खरंच व्हा ना, मी काय खोटं म्हणते का? असं म्हटलं 50% गारच झालं.
काय अवसान फार आणता तो करीत काही नाही. नातवाचं आजीबाईचं भांडण झालं. आजीबाई निघाले जीव द्यायला रात्री 12 वाजता कंदील घेऊन. कोणतरी भेटला, आजीबाई कुठे चालल्या? म्हणजे जीव द्यायला. कंदील कशा करता? विसुकाट्याची भीती वाटते. आता खरंच इमानदारीने जीव द्यायला निघले का त्या? याला खरंच बाबा व्हायचं का? होईल बरं का बाबा, वाच बोले तुम्ही, पहा बरं का तुझं. हा मी सगळं माझं पाहून घेईल. निघाला तो घराच्या बाहेर, गेला आश्रमात. महाराज म्हणले आयुष्यात कधी मंदिराची मठाची पायरी चढला नाही, कसं काय आला? काय खरं म्हणले महाराज, संसाराचं काही घर नाही. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ. विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. काम क्रोध लोभ शूनी पाठी लागले ओढाळ. कवना विशरणा जावो दृष्टी देईल निर्मळ. धर्म जागो अशा वेळेला प्रमाण बरोबर आठवायला लागतात माणसाला, प्रसंगाला. म्हणजे काहींना पिल्यानंतर प्रमाण आठवतात. रंगात आला ना समजा काहीतरी आई टाकली ती. काही काही तर पिऊन भजन सुद्धा करतात. इथं नाही तसे, काही काही गावांमध्ये आहेत ना. ज्या दिवशी रंगला समजून घ्या आज काहीतरी आहेत. विढाला 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 विढाला. ओ म्हणले महाराज मी संसाराचा त्याग केला, बरं झालं मी एकटाच होतो. 102 मला सेवा करायला कोणतरी लागत होतं मला. संन्यास घ्यायचा म्हणले हो, मुंडन कर. मुंडन केलं. नदीत डुबक्या मार 108. 108 डुबक्या मारावं लागतात महाराज. आता संन्यास दीक्षेच्या वेळेला ना, आता अलीकडे एवढं लक्ष नाही देत. पूर्वी मोजण्याकरता थांबायची ते साधू तिथं. आता हरिद्वार सारख्या ठिकाणी हिवाळ्यामध्ये 108 डुबक्या मारत कशा मारते? यावेळेला कुंभ झाला प्रयागराजला. थंडी किती होते? 0 टेम्परेचर होतं. तिथं 108 डुबक्या मारायची पाळी येतात. 108 डुबक्या मार. डुबक्या मारल्या, सगळ्या अंगाला भस्म लावलं, मुंडन केलं, कपडे जाळून टाकले. आपला नंगा आखाळा आहेत, कपड्याची काय गरज आहे? झोपला तसंच. एक तर संध्याकाळी खायला काही मिळालं नव्हतं, उपोषीच नव्हतं. पोटात कावळे ओढाय, झोपच येईना. कसं तरी रात्री 2 वाजता डोळा लागला. 4:30 वाजता मारायला उठले. बेटा हा आश्रम आहे तर ब्राह्मी मुहूर्तावर उठावं लागतं. आता सकाळी 8 वाजेपर्यंत झोपायची सवय घरी. दिवस उगल्यावर उठतो. 4ला उठावं लागलं. मार्गशीर्ष महिना, कडाक्याची थंडी. आता मार्गशीर्ष महिन्यात चालू आहेत. कडाक्याची थंडी, कपडे जाळून टाकलेले, अंगावर कपडे नाही. जा आंघोळ करून ये नदीवर. थरथर कापतोय महाराज. हांडा घेतला डोक्यावर. पायात चप्पल घालू नको, देवपूजेचं पाणी आणायचंय. कशी तरी डुबकी मारली, आणला हांडा. महाराज म्हणले जा देवपूजा कर, देवाऱ्यात जा. देवाऱ्यामध्ये गेला, भला मोठा देवारा, त्याच्यामध्ये 25 देव. हे काम लांबलं म्हणले. आणखी त्यांनी सगळे देव घेतले आणि सोडले बादलीत. बादलीला दोर बांधला आणि सोडले विहिरीत. खालीवर 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 केलं.
झालं स्नान, दिले मांडून. त्याच्यामध्ये 3 हलक्या वजनाचे होते, ते वरच तरंगले, ते पाण्यातच राहिले. मोजले 3 कमी भरले. त्याला बरं 2-2, 3-3 जर कमी झाला तर पूजेचा ताण तरी कमी होईल. महाराज आले, अरे तो अजून पूजा केली नाही का? गंधलाल दिसत नाही. नाही म्हणले महाराज 10 दिवस पूजा नाही करायची. म्हणजे का? देवाला सोदक पडलं. अरे देवाला कुठं सोदक पडत असतं का? बघा याचे 3 देव गेले. म्हणजे कुठं? म्हणजे विहिरीत. बघा ही पूजा. ज्याला धड संसार करता येत नाही तो परमार्थ करू शकतो का? परमार्थ एवढा सोपा नाहीये. म्हणले महाराज एक तर रात्री उपाशी झोपलेलो, सकाळपासून काम करतोय, मला भूक लागली, खायला द्या काहीतरी. ते लाडू बघ मध्ये फळीवर पाहिला लाडू, कडुलिंबाचा पाला ठेसून तयार केलेला लाडू. एक घास खाल्ला, तोंड इतकं कडू पडलं, त्याला वाटलं अरे 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 काही खरं नाही. याच्यापेक्षा गरीब बायकोच्या शिव्या खाल्लेल्या बऱ्या. ती शिव्या देती पण खाऊ तर घालती. कैदीतला कैदी बरा, त्याला तरी 2 घाट नीट तरी खायला मिळतात. आता काय करावं म्हणले, पाणी मागायला लागला. तो कडुलिंबाचा पाला ठेसून हिरवं पाणी हिपी, पाण्याचा घोट पिला, आणखीच कडू. तोंडाला काही खरं दिसत नाही म्हणलं. इथं रात्र झाली, घरी गेला निघून, पण अंगावर कपडे नाही. लोक झोपून दिले त्याने. दाराची कडी वाजवली, दरवाजा खोलो. पत्नीने दरवाजा उघडला, मुंडन केलेलं, अंगावर कपड्याचा पत्ता नाही. का परत कसे काय आले? नाही मी तर खरोखर त्यागच केला, पण तुझी काळजी वाटायला लागली म्हणून परत आलो. पत्नी म्हणले माझी काही काळजी करू नका, मी अगदी मजेत आहे, तुम्ही परत जाऊ शकता. हा म्हणला मला परत जायचं नाही. पत्नी म्हणली तुम्हाला घरात परत घ्यायचं नाही, याचं काय? हा म्हणले असं करू नको. म्हणले मग मी सांगेल ते काम करावं लागेल. तू सांगशील ते काम करील, पण तिकडं पाठवू नको महाराज. परमार्थ एवढा सोपा नाही. नोहे वैराग्य सोपा रे, नोहे वैराग्य सोपा रे, नोहे वैराग्य सोपा रे, नोहे वैराग्य सोपा रे. मज बोलता न वाटे खरे, बोलता वाटे खरे, नोहे वैराग्य सोपा रे, नोहे वैराग्य सोपा रे. नोहे वैराग्य सोपारे, मज बोलता न वाटे खरे. विष खावे ग्रासोग्रासी, धन्य तोची एक सोसी. घासा घासाला विष पचवणं जसं अवघड आहे, तसं वैराग्य पचवणं अवघड आहे महाराज. बोल बोलता वाटे सोपे, करणी करता टीर कापे, बोलणं सोपं असतं. म्हणून साचं फळ प्राप्त करण्याकरता शुद्ध परमार्थ करावं लागेल. महाराज सांगतात जन्मा आलो त्याचे, आजी फळ झाले साचे. पण सफलता केव्हा आहे? परमार्थ सर्वच लोक करतात, सगळे सफल होत नाही. सफल होण्याकरता योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता आहे महाराज. काय मी उद्धार पावे न काय कृपा करेल नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझा. मग सफलता महाराज व्यक्त करतायत की जन्मा आलो त्याचे, मी जन्माला आलो पण त्याचं काय फळ मिळालं तर मला प्राप्त होणार जे फळ आहे ते सत्य ठरलं, साचं ठरलं. याचा अर्थ मनुष्य देहाची सफलता कशामध्ये आहे? भगवत प्राप्तीमध्ये आहे. आणि ती भगवत प्राप्ती कोणामुळे प्राप्त होती तर ते सद्गुरूंच्या कृपेमुळे प्राप्त होती. म्हणून महाराज सांगतात तुम्ही संतांनी मला सांभाळलं आणि त्यामुळं माझं भय आणि खंत याचा निराश झाला. द्वितीय चरणामध्ये तुम्ही सांभाळिले संते,
जय जय विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमार समस्त ग्रामस्थ गोंडेगाव यांच्याकडून आमटी करता 37,166 रुपये प्रत्येक वर्षी आमटी करता आणि गोंडेगावकर पैसे देत राहतात. याही वेळेला त्यांनी 37,166 रुपये आमटी करता दिलेत. गोंडेगावकरांना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि गावागावातून पंक्ती दररोज येत असतात. आजही भरपूर पंक्ती होत्या. दुपारपासून पंक्ती चालू आहे. जेवढे सगळे अन्नदाते आहेत त्या सर्व अन्नदात्यांना धन्यवाद. आणि भाकरी तर आणल्यास भाकरींकरीत बरोबर आमटी करता ज्यांनी ज्यांनी जी जी रक्कम आणलेली आहेत सगळं या ठिकाणी नामनिर्देश करणं शक्य नाही आहे, पण ज्यांनी ज्यांनी जी जी रक्कम दिली त्यांना मी धन्यवाद देतो. भाकरी करणाऱ्या माता भगिनींना धन्यवाद, घेऊन येणाऱ्या पुरुष मंडळीला धन्यवाद, वाढणाऱ्या वाडेकऱ्यांना धन्यवाद, तरुण मंडळ दररोज या ठिकाणी वाढण्याकरता हजर आहे त्यांनाही धन्यवाद. किती वाजले आता? घरी जायची घाई आहे का तुम्हाला? हा, थंडी कमी आहे? बिबट्याची काही भीती नाही ना? बिबट्याची भीती नसेल तर मला काय अडचण नाही, चालते रात्रभर. मग विढाला 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 तुकाराम सांगतात, आई जेव्हा मुलाला घेऊन चालते, चालता चालता बोल थकतं, अरे थोडं राहिलं थोडं राहिलं असं करून करून फारच थकलं तर कडेवर घेते महाराज. तसं संत सांभाळून घेतात. तो मी तर चुकीचा पुतळा आहेत महाराज सांगतात. तुम्ही सांभाळलं, तुम्ही संतांनी मला सांभाळलं, योग्य मार्गदर्शन केलं, कदाचित मार्गात चुकलो असेल. आई कधी कधी मुलाला फटकारते ना, फटकारते पण जवळही घेते. आईचा उद्देश काय असतो? मुलगा सुधरावा. महाराज सांगतात तुम्ही मला सांभाळलं. साधक जेव्हा साधना करतो अनेक प्रकारचे अनेक अडथळे त्यामध्ये मार्गदर्शन करणारे सद्गुरू असतात. कबीर महाराज वर्णन करतात, गुरु बिन कौन बतावे बाट, बडा बिकट है यमघाट. गुरु बिन कौन बतावे बाट, बडा बिकट है यमघाट. भ्रांति की वाड़ी नदिया बीच अहंकार की लाट, बिकट है यमघाट. गुरु बिना कौन बताए बाट, बड़ा बिकट है यमघाट. मार्गक्रमण करीत असताना येणारे अडथळे, त्या अडथळ्यांचं वर्णन करतायत. भ्रांति की बाड़ी नदिया बिच अहंकार की लाट. भ्रांतीचा पूर आलेला आहे, अहंकाराच्या लाटा आहेत, मदमत्सरची धार बरसत आहे.
मायेचा वारा सुटलाय. काम क्रोध लो पर्वत ढाडे, काम क्रोध रूपी पर्वत आहेत, लोभ रूपी चोर त्या ठिकाणी आहेत आणि यातून योग्य मार्गदर्शन करणारे संत आहेत. तुम्ही सांभाळिले संती. त्याच्यामुळे भय निरसले खंती. भय आणि खंत या दोन गोष्टी माझ्या संपल्या. भय, भय कोणाला आहे? पाप करणाऱ्याला भय असतं. भोगे रोग भयम, कुले च्युती भयम, वित्तीय नृपालात भयम, रूपे जराया भयम, काय कृदंतात भयम, माने दैन्य भयम, गुन्हे खल भयम, बले रिपू भयम. भयाचे अनेक कारण आहेत. पण माझं भय संपलं. जसं वाघाचं भय लोकाला वाटतं, वाघाचं भय वाटतं ना. वाघाचं भय तुम्हाला वाटतं, वाघिणीला वाटतं का? वाघिणी खेळवते त्याला. बरेच लोक आहे ना, बरेच वाघ आहेत, बाहेरच वाघ आहेत ते. घरातली वाघीण अशी खेळवती. पण वाघाचं भय वाटतं ना. एकदा बेटात पण येऊन गेला वाघ. इथं बस मुक्कामाला होती. सकाळी सगळे तो बस ड्रायव्हर लगवेला आला आणि समोर त्याने पाहिला बिबट्या. तो इतका घाबरला, ते चड्डी तिथं टाकून गेला मध्ये पडून. इथं बेटात घडलेली घटना सांगतोय. आणि त्याला असं उपयोग नाही, त्याच्या जागेवर आपण तेच करणार होतो. वाघाचे भय आहेत, पण वाघीण त्याला खेळवते. पाप कर्म करणाऱ्याला भय आहेत, भक्ताला भय नाही आहेत. भय आणि खंत या दोन गोष्टी संपल्या. खंत, बऱ्याच काही खंत असतात माणसाला. काही गोष्टी जीवनामध्ये भय प्राप्त होण्याकरता प्रत्यक्ष विषय समोर असावा लागतो. खंत असती, विषय समोर नसतो, पण त्याला खंत असती. एखादी घटना घडली किंवा काही राहून गेलं मनामध्ये, ती कायम कायम खंत टोचत राहते त्याला. रावणाला एक खंत होती. काय खंत होती? सीता स्वयंवराला जेव्हा रावण आला, त्याला धनुष्यबाण उचलता आलं नाही. ती खंत राहून गेली त्याची. खंत राहून गेल्यामुळं हा सगळा अनर्थ घडला पुढं. इंद्राला एक खंत होती. इंद्राची कोणती खंत होती? अहिल्याच्या प्राप्तीची. अहिल्याच्या प्राप्तीची खंत इंद्राला होती आणि ते खंत आतमध्ये खतखत करीत होती. आणि एक दिवस त्यांनी प्रयोग करूनच पाहिला. कधी कधी खंत असते बरं का. एका माणसाला अशी खंत होती, तो दारात बसलेला असायचा. त्याच्या दारासमोर काही म्हशी जायच्या. एका म्हशी जसे गोल शिंग होते. तो दररोज त्याला थोडी खंतच होती. एक दिवस त्याने प्रयोगच करून पाहिला, त्या शिंगात डोकंच घातलं. ते जाताना डोकं गेलं, ते निघेना. ते म्हैस लागली पळायला, घाबरला तो. शेवटी लोकांनी पकडलं, ते म्हशीत शिंग कापलं, मग त्याला काढलं. लोक म्हणले काय मूर्ख आहे, जरा विचार तर करायचा. म्हणजे 2 महिन्यापासून विचार करीत होतो. आतमध्ये खतखत करीत होतं. एक दिवस प्रयोगच करून पाहिला. तसं इंद्राला खंत होती अहिल्याची, आणि एक दिवस त्या इंद्राने प्रयोग करून पाहिला. त्याचा परिणाम काय झाला? इंद्रा पडली भगे, चंद्र झाला काळा, नारद चुकला जाळा भजनाचा. इंद्रचंद्र को क्या क्या भयो सबको मालूम है जी. इंद्रचंद्र को क्या क्या भयो सबको मालूम है जी. नारद की तो हुई नारदी, नारद की तो हुई नारदी, ऐसे नौबत गाजी. अजब झटका माया का, माया परमार्थ सबका. 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 खंत होती आणि ते खंत व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आणि अहिल्याच्या जवळ गेला आणि शेवटी गौतम ऋषीने शाप दिला. इंद्रा पडली भगे, चंद्र झाला काळा. ही खंत असते जीवनामध्ये. काही गोष्टी आपल्याकडून घडायच्या राहून गेल्या असतात, त्याची खंत असते. रावणाला काय खंत होती?
रावण जेव्हा सीता स्वयंवराला आला, धनुष्यबाण उचलू शकला नाही, ही खंत होती आणि म्हणून ती खंत खतखत करीत होती. आणि एक दिवस रावणाने सुद्धा प्रयोग करून पाहिला. काय प्रयोग केला? साधूचा वेश धारण करून सीता हरण करण्याकरता रावण गेला. महाराज, या ठिकाणी कथा सर्वांना माहित आहे, मी कथा सांगणार नाही. फक्त यातला एक प्रश्न सांगतो, जो प्रश्न उपस्थित लोक करतात. रामाने रावणाला मारल्याच्या नंतर, रावणाचा वध झाल्याच्या नंतर, लंकेवर विजय मिळवल्याच्या नंतर सीतेला स्वीकारताना रामाने सीतेची अग्निपरीक्षा घेतली. रामाला अग्निपरीक्षा घेताना लक्ष्मणाने पण विरोध केला होता, हनुमानजीने पण विरोध केला होता, अनेकांनी विरोध केला होता, पण रामाने अग्निपरीक्षा घेतली. मग काही लोकांचा प्रश्न असा असतो की सीतेवर रामाचा विश्वास नव्हता का? अग्निपरीक्षा घेण्याचं कारण काय? वाल्मिकी रामायणामध्ये कथा विस्तृत आहे. वाल्मिकी रामायण जर आपण पाहिलं, यातले बारकावे सांगतो मी तुम्हाला. अग्निपरीक्षा घेताना रामाने सीतेला काय सांगितलं की जेव्हा रावणाने सीतेला पळून नेलं तेव्हा माझ्यावर सुद्धा एक लांछन लागलं होतं की रामाला पत्नी सांभाळता आली नाही, पण मी माझ्या कर्तृत्वाने ते सिद्ध करून दाखवलं, रावणाचा वध करून. तसं तुला सुद्धा तुझ्या कर्तृत्वाने सिद्ध करायचं आहे. तुझ्याबद्दल मला संशय नाही आहेत, पण जे मी माझ्या कर्तृत्वाने सिद्ध केलं तसं तुला तुझ्या कर्तृत्वाने सिद्ध करायचं आहे. आणि म्हणून अग्निपरीक्षा महत्वाची आहे. याचं दुसरं कारण सांगतो. याचं दुसरं कारण अध्यात्म रामायणामध्ये आलेलं आहे. अध्यात्म रामायणानुसार रावणाने जी सीता पळून नेली ती खरी सीता नव्हतीच. मग ही कुठून आली? याचा विस्तार ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये आहे. ब्रह्मवैवर्त पुराणाच्या नुसार मी सांगतो की रावण एकदा विमानाने आकाश मार्गाने जात असताना एक तपस्विनी तपस्या करीत होती. तिचं नाव होतं वेदवती. भगवान विष्णूच्या प्राप्तीकरिता ती तपस्या करीत होती. ती इतकी सुंदर होती, तिच्या सौंदर्याला भाळून रावणाने आणि तिला विवाहाचा प्रस्ताव मांडला. तिने सांगितलं, मी भगवान विष्णू सोडून कोणालाही वरणार नाही. रावणाने तिला बळजबरीने ओढण्याचा प्रयत्न केला. रावणाने तिचे केस ओढले आणि केस ओढल्याबरोबर ते केस तुटले आणि रावणाच्या हातात आले. आणि त्या वेदवतीने रावणाला शाप दिला, सांगितलं, तुझ्या मृत्यूला कारण मी होणार आहेत. तुम्हाला स्पर्श केलास, तुझ्या मृत्यूला कारण मी होणार आहे, असं म्हणून तिने अग्नीत उडी टाकली. महाराज, हे ब्रह्मवैवर्त पुराणात उल्लेख आहेत. आता अध्यात्म रामायणातला संदर्भ सांगतो तुम्हाला. ज्यावेळेला मारीचाला हे रामाला कळालं, रामाच्या लक्षात आली पुढची लीला काय करायची ती. काही काळ लक्ष्मण तिथं नव्हता. रामाने अग्नी प्रज्वलित केला आणि सीतेने त्या अग्नीत प्रवेश केला आणि सीता अग्नीत अदृश्य झाली. आणि त्या अग्नीतून दुसरी सीता बाहेर आली. ती कोणती? जी वेदवती अग्नीत प्रविष्ट झालेली होती. रावणाजीने शाप दिला की तुझ्या मृत्यूला कारण मी ठरणार आहे. ती छाया सीता बनून त्या अग्नीतून बाहेर आली आणि ती सीता रावणाने पळून दिलेली आहे. आणि अग्निपरीक्षेचं कारण की जेव्हा अग्निपरीक्षा झाली तेव्हा ती सीता, ती छाया सीता अग्नीत अदृश्य झाली आणि त्या खरी सीता अग्नीतून बाहेर आली. हे त्या अग्नीचं खरं स्वरूप होतं. म्हणजे रावणाने जी पळून नेली ती सीता खरी नव्हतीच, असं अध्यात्म रामायणामध्येचा उल्लेख आलेला आहे. म्हणून या लीला फार काही अलौकिक आहेत बरं का. ईश्वराच्या लीला कळत नसतात. आपल्या अज्ञानामुळे तो भ्रम निर्माण होत असतो.
मी तर उदाहरण का सांगत होतो, भय निरसले खंती. रावणाला एक खंत होती. काय खंत होती? सीता स्वयंवराच्या काळामध्ये सीतेला जिंकू शकला नाही, ही खंत होती. आणि ती खंत त्याने व्यक्त करण्याचा प्रयत्न केला, सीतेला पळून नेण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा परिणाम काय झाला? रावणाचा सर्वनाश झाला. भय आणि खंत या दोन्ही गोष्टी जीवनाला, मनुष्याला जीवनामध्ये दुःखदायी असतात. आणि त्या नष्ट कशाद्वारे होतात? तर संतांच्या कृपेने होतात. तुम्ही सांभाळिले संती, भय निरसले खंती. भय आणि खंत या दोन्ही गोष्टी तुमच्या कृपेने निरसल्या. आता भय संपलं, खंत संपली, कृतकृत्यता आता वाटायला लागली. आणि मग सांगितलं, आता माझी इच्छा पूर्ण झाली, मी कृतकृत्य झालो. तृतीय चरणामध्ये कृतकृत्य भक्ताची काय इच्छा असते? भक्ताची इच्छा आहे भवबंधनातून मुक्त होण्याची. जे बंधनाला कारण होतं ते संपलं, भय संपलं, मनातली खतखत संपली, व्यथा संपली. मी कृतकृत्य झालो, माझ्या जन्माचा सार्थक झालो, जन्माची सफलता झाली, मी निर्भय झालो. सर्वात मोठं भय माणसाला काळाचं असतं. आता मृत्यूची भीती मला राहिली नाही, कारण मृत्यू शरीराला आहेत, आत्म्याला नाही आहेत. आत्मा कधीच मरत नसतो आणि शरीर हे मरणारच असतं. मरणारं शरीर मेल्याने दुःख नाही आहेत. जो आत्मा कधीच मरत नाही तो तर मरतच नाही, त्याबद्दल दुःख असण्याचं काही कारणच नाही. आणि म्हणून आता काळाची भीती मला राहिली नाही. शेवटच्या चरणामध्ये
परिषदेचे माजी सभापती अविनाश पटेल गलांडे आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पंकज भाऊ ठोंबरे ते या ठिकाणी उपस्थित आहेत. बरीच नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांचं नामनिर्देश करणं शक्य नाही, पण उपस्थित सर्व नेते मंडळी, उपस्थित सर्व भक्तगण, आता उद्या काला आहेत. लवकर आपण यावं. उशीर होतो. कार्यक्रमाला लवकर चालू करायचं होतं, पण लोक येताना उशीर आलेत. उद्याही लवकर या. उद्या आपल्याला याचं लोकार्पण सोहळा करायचा आहे. आमचे गिरीश भाऊ महाजन उद्या येणार आहेत, कारण त्यांनी ते पर्यटन मंत्री असताना हा सभामंडप मंजूर केला. 7 कोटी रुपयाचा हा सभामंडप आहे. अजून याचे काही कामं बाकी आहेत. खाली पर्ची बाकी आहेत. बाजूचं काही सुशोभीकरणाचं काम बाकी आहेत. पण हा एक भव्य असा सभामंडप कायमचा आपल्याला या ठिकाणी झालेला आहे. कारण हिवाळ्याचे दिवस असतात, पावसाळ्याचे दिवस, काही पावसाळ्यात कार्यक्रम असतात. गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम पावसाळ्यात असतो, दुर्गाष्टमीचा कार्यक्रम पावसाळ्यात असतो, गुरु नारायणगिरी महाराजांचा कार्यक्रम एकदम कडक उन्हाळ्यामध्ये असतो. अशा वेळेला मंडप किती टाकलं तरी पुरत नाही. आणि प्रत्येक वेळेला मंडप बाहेरून आणून टाकणं, त्याचा करता खर्च खूप मोठा येतो. हा मंडप कायमचा या ठिकाणी होऊन गेलेला आहे आणि अगदी पिढ्यानी पिढ्या आता याला काही अडचण राहणार नाही अशा प्रकारचा मंडप या ठिकाणी झाला आहे. फक्त आता थोडा आवाज घुमतोय, त्याचं काय करता येईल हे पाहावं लागेल आपल्याला. आवाज घुमला नाही पाहिजे. आता आजचा आपला पहिला प्रयोग या ठिकाणी होता. पुढच्या वेळेला आपले हे प्रयत्न राहतील की आवाज घुमणार नाही असे प्रयत्न आपण करू. त्याकरता जे काही ट्रीटमेंट आपल्याला करता येईल ते आपण करू. प्रत्येकापर्यंत स्पष्ट आवाज पोचला पाहिजे. तर असा भव्य सुंदर अशा प्रकारचा जो मंडप आहे, हा मंडप आज या ठिकाणी जो झालेला आहे, त्या मंडपामध्ये आपले पहिलं कीर्तन आज या ठिकाणी आहेत. उद्या काला आहेत. तर उद्या गिरीश भाऊ महाजन त्यांनी आपल्याला मागच्या वेळेला पर्यटन मंत्री असताना हे 7 कोटी रुपये मंजूर केले होते आणि तसे रस्त्याला त्यांनी 10 कोटी दिले होते. इकडं लाळगाव ते वांजरगाव रस्त्यात त्यांचे 5 कोटी आहेत आणि माळेवाडी ते आपलं बेट या रस्त्यामध्ये सुद्धा 5 कोटी, असे 10 कोटी रुपये त्यांनी रस्त्याला दिले होते. आणि 7 कोटी रुपये आपल्या या सभामंडपाकरता असे 17 कोटी रुपये त्यांनी दिलेत. म्हणजे नुसतं जाहीर नाही केलं. आणि हे पुलाचं जे काम आहे, मला वाटतं किती कोटीचं आहे? मोठा ना, 5.5 कोटी. 5.5 कोटीचा. कारण 2 पूल झाल्यामुळं आता आपल्या अडचण राहिली नाही. तर एका पुलात एकतर तो पूल लहान होता आणि एकच पूल असायचा, त्यामुळे खूप कोंडी व्हायची वाहनांची. आता 2 पूल झालेले आहेत. तर तो जो पूल आहे तो सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या या शासन काळामध्ये, मला वाटतं बागडे नाना त्यावेळेला होते, त्यांनी जो मंजूर केला होता. तर जवळजवळ 5.5 कोटी रुपयाचा जो पूल आहे तो पूल देखील झालेला आहे. हे 7 कोटीचे हा सभामंडप झालेला आहे. आणि अजूनही काही कामं आपल्याला करून घ्यायचे आहेत. कारण हे जे रस्ते आहेत आतले सगळे, हे अंतर्गत रस्ते कॉन्क्रिटीकरणाचे आपले प्रयत्न आहेत की तो जर कॉन्क्रीट रस्ता झाला तर कायमचा होऊन जाईल. आपल्या कायमची कामं करायची की पुन्हा करायची गरज पडणार नाही. हे वॉलचा सुद्धा आपले त्याकरता प्रयत्न राहतील. तर ज्यांनी हे मदत केली त्यांना मी धन्यवाद देतो. उद्या लवकर या. आणि आता शोभेची दारू ज्यांनी पुण्यतिथीच्या निमित्ताने प्रत्येक वर्षी ते आणत असतात, सावता हॉटेल वाकडी, सोन्याबापू आहेर, समस्त भजनी मंडळ वाकडी खंडोबाची. आणि आता प्रसाद, आमटी भाकरीचा प्रसाद होईल. सर्वांनी
प्रसाद घ्यायचा आहे. तरुण मंडळीने वाऱ्याला घ्यायचा आहे. ताबडतोब आता आपल्याला पंक्ती बसणार आहेत. जे आखणी केलेली आहे त्या आखणीप्रमाणे पंक्तीला बसायचं. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. हो, झालेली सेवा प्रभू चरणी समर्पण. विठ्ठल जय जय विठ्ठल.